नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण सगळेजण कधी ना कधी म्हणतो की मी कुणाचं वाईट केलं नाही तरी मला दुःख का, आणि कधी कधी असंही म्हणतो की तो माणूस एवढं वाईट वागतो तरी त्याला काहीच कसं होत नाही. तर मंडळी, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर संतांनी एका शब्दात दिलं आहे: कर्म. संत म्हणतात, जैसे पेरीसी बीज तैसे उगवे पीक. कर्माची गती अचूक असते, त्यात चूक कधीच होत नाही. कर्म म्हणजे फक्त कृती नाही, विचार, वाणी आणि कृती हे तिन्ही मिळून कर्म बनतं. आपण मनात वाईट विचार ठेवतो, बोलताना कडू शब्द वापरतो आणि मग म्हणतो मी काय केलं. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कर्माची फळं भोगावी लागे, टळीता टळेना. कोणी देव कुणावर अन्याय करत नाही, तो फक्त न्याय करतो. त्यासाठी ही कथा पूर्ण ऐका. एक शेतकरी होता आणि त्याने 2 शेत पेरली. एका शेतात त्याने चांगले निवडलेले बी पेरले आणि दुसऱ्या शेतात निष्काळजीपणे खराब बी टाकलं. काही दिवसांनी पहिल्या शेतात सोनेरी पीक उभं राहिलं आणि दुसऱ्या शेतात काटेरी तण उगवलं. शेतकरी देवाला दोष देऊ लागला, रडू लागला आणि तेवढ्यात वाटेने एक साधू जात होते. त्याने विचारलं, का रडतोय? शेतकऱ्याने सगळं सांगितलं. तेव्हा साधू म्हणाले, रडू नकोस, हे देवाचं नाही, हे तुझ्या कर्माचं फळ आहे. बघा, आपण आज जे बी पेरतो उद्या त्याची परतफेड ही तशीच मिळते. संत तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, आपले कर्म आपणाशी टळेना, देव कोणाशी. आपण कुणाला फसवलं, कुणाला दुखवलं, कुणाशी दगा केला तर तेच आपल्याकडे परत येत असतं. आपण प्रेम दिलं, मदत केली, क्षमाशील राहिलो तर तेही आपल्याकडे परत येतं. आणि त्यासाठी आपण अजून एक कथा बघणार आहोत. एक राजा एका साधूकडे गेला आणि म्हणाला, माझ्या आयुष्यात सतत संकट का येत असतात? साधू म्हणाले, राजा, तू मागील जन्मी न्यायाधीश होतास. तू अनेक निष्पाप लोकांना शिक्षा दिल्या आहे. राजा घाबरला आणि म्हणाला, आता यावर उपाय काय? मी यातून कसा बाहेर पडू? साधू म्हणाले, जुनी कर्म भोगावी लागतात, पण नवी कर्मे भविष्य बदलतात. सेवा कर, दया ठेव, चांगली कर्म कर. संत नामदेव महाराज सांगतात, नाम घेता पाप जळती, कर्मबंधन तुटती. मंडळी, भक्ती म्हणजे कर्मातून बळ काढणं नाही. भक्ती म्हणजे कर्म शुद्ध करणं, आणि त्यासाठी नामस्मरण करा, निष्काम कर्म करा, अहंकार सोडा आणि मग कर्माचा फेरा आपोआप सैल होतो. लक्षात ठेवा, आजचं दुःख हे कालचं कर्म आहे आणि आजचं कर्म हे उद्याचं भविष्य आहे. संत तुकाराम महाराजांचे शब्द लक्षात ठेवा, जे जे आपणासी केले ते ते आपणास आले. चला तर मग चांगला विचार करूया, चांगली वाणी बोलूया आणि चांगले कर्म करूया, आणि मग पहा, कर्माचा फेरा आपल्याला दुःखातून सुखाकडे नक्कीच नेईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.